छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. तर मित्रांनो, आज आपली फॅमिली ट्रिप चालली आहे कौटुंबिक सहल रायगड किल्ल्यावर. तर निघालो आहोत आम्ही, पनवेलला पोचलो आहोत. अशी ही सगळी पलटण दिलेली हा, आणि सगळे निघाले आहेत. खाई चाललास रे? सो आम्ही निघालो आणि पहिलंच गाणं महाराजांचं लावून पब्लिकने नाचूक सुरुवात केला ना गाडीतच. त्यामुळे तुमका दाखवते. रावलो आमच्या खांबाळे गावातलो शाहरुख खान. ह्यो अभिषेक, ह्यो आमच्या खांबाळे गावातलो आयर्न मॅन. आता वडकलला पोचलो आम्ही. ही आमची फलटण. आणि सगळेजण जरा नेचर स्कॉल करूक गेल्यात. आणि भाड्या दोघांका जर भूक लागली या ते गेलेत जेवूक. थोडं ब्रेक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा आमची गाडी रवाना होणार रायगडसाठी. राहुल बाळ, काय चाललंय तुझं? बुमरँग करतोय. पेनच्या थोडं पुढे इलो आणि झाला हा ॲक्सिडेंट. तो त्याच्यामुळे ट्रॅफिक झाला. पण आम्ही थोडं दुसऱ्या रोडमधून गाडी काढलो बाहेर. रोड खूप खराब होतो, माणसं उतरवची लागली. आणि ही आमची गाडी आणि ही आमची माणसं चालली आहेत आता हळूहळू. ट्रॅफिक खूप झालेला आहे. इकडनं वाघ बी घ्यायचो आणि घेऊन जायचं बाबा समजणार पण नाही. चला पटापट इथून पोचून भेटू आता डायरेक्ट. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. तर इथे पोचलो आम्ही 3 वाजता रायगडाजवळ. आणि थोडे फ्रेश झालो. फ्रेश होऊन तासभरासाठी रूम घेतली होती. सर्वजण फ्रेश झाले आणि आता आम्ही केली आहे सुरुवात. अजून गडाच्या पायथ्यापर्यंत पोचलो नाही आहोत. आता पोचू थोड्या वेळात. हे असे सर्वजण चालले आहेत. राजांच्या गडावरून सकाळी दिसणारी सोनेरी किरणे पाहण्यासाठी हा रात्रीचा प्रवास. सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि या अंधारातून आम्ही ट्रेक चालू केला आहे. गडाच्या पायथ्याशी पोचू आता आम्ही 5-1 मिनिटात. आज सॅटरडे आहे, संडे आहे ॲक्च्युली. पण गर्दी नाही आहे एवढी पाहिजे तशी. आणि ह्या अंधारातून आम्ही आमची वाट शोधत गडापर्यंत चाललो आहे. पोचलो आता गडाच्या पायथ्यापर्यंत. हे बघा किल्ले रायगड. आणि आता आम्ही एक फोटो काढायचा आहे. रोहनला फोटो काढणार, ग्रुप फोटो, आणि निघणार. आम्ही सुरुवात करणार. सकाळचे 5:40 झालेली आहेत. आणि ह्या चांदण्या रातीमध्ये आम्ही गड चढायला चालू केलेला आहे. वाटलं होतं गर्दी कमी आहे, पण गडाजवळ गर्दी होती ऑलरेडी. आणि पब्लिक आमच्या पुढे खूप जण चालतात आहेतच. 5 मिनिटाचा ट्रेक झाला आहे आणि एवढ्यातच दमले.
खूप सारे जण. महागडावरून दिसणारा छोटासा व्ह्यू, वरतून असा काहीसा नजारा दिसतोय. 20 मिनटं चाललो आहे आम्ही आणि सर्वजण आता दमले आहेत. सर्वांना घाम आला आहे बऱ्यापैकी. थंडी वाजत होती. सर्वांनी जॅकेट पण काढले आहेत. गरम होत आहे आता सर्वांना. असे या अंधारातून आम्ही चाललो आहे. वाव, एक्सपिरियन्स. शिंगाडा घेऊन आलोय. आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:15 आणि आम्ही थोडा रस्ता क्रॉस केला आहे. अर्धा बोलू शकतो. आणि थोडा उजेड पण झाला आहे. त्यामुळे आता सर्वांनी टॉर्च बंद केले आहेत. आता सनराईज होईल आणि तो नजारा जो बघण्यासारखा असेल तो वाव, तो पण दाखवेनच मी तुम्हाला. नितेश जाधवने टॉर्च लावली आहे. मध्ये मध्ये खूप रस्ता टफ आहे. टफ मीन्स स्टेप्स ज्या आहेत त्या जरा जास्तच कंटिन्युअस आहेत. त्याच्यामुळे जास्त हे होतं आहे, दमायला होतं आहे. बाकी काय नाही. आणि हा असा उजेड झाल्यावर काहीसा गडावरून दिसणारा व्ह्यू किती सुंदर दिसतोय ना. वरतून अजूनच सुंदर दिसेल. ही निकिता, ही वैभववाडी तालुक्यात सिनियर काय ज्युनियर लॅब टेक्निशियन आहे. ती आली आहे खास गावावरून गड चढायला. आणि नितेश जाधवसुद्धा आले आहेत गावावरून खास आमच्या सोबतीला. नितेश जाधव असे हे मंत्रिमंडळ आहे आमचं. आणि हा धुक्यांनी दाटलेला गड. जय. हा प्रवेशद्वार गडाचा. आणि हा असा इथून दिसणारा व्ह्यू. वाव, मस्त ना. प्रसन्न होतं बघा असं मन. एवढं स्ट्रगल करून वरती आल्यानंतरला असा नजारा बघितल्यानंतरला वर्थ इट. आणि फायनली पोचलो आम्ही मेन एंट्रन्स जवळ. सगळेजण येऊन बसले आहेत कारण की अजून दरवाजा ओपन नाही केला आहे. तो ओपन होणार 7 वाजता. मी एकदम आता दरवाजाजवळ येऊन पोचलो आहे आम्ही. तो ओपन होईल आता 5 मिनिटात. मग सर्वजण आतमध्ये जातील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आणि फायनली आम्ही गडाच्या दरवाजातून एंट्री केली आहे. बॅग चेक करतोय. आणि हा एंट्री केल्यानंतरला असा काहीसा व्ह्यू गडाचा. आणि तिथे जायचं आहे आम्हाला अजून. आणि अशा प्रकारे आम्ही हा गड सर केला जवळजवळ 1.5 तासात. अर्धा तास आम्ही वाट बघितली दरवाजा उघडायची. हां, अर्धा तास दरवाजा उघडायची वाट बघितली. आणि फायनली आम्ही दरवाजा उघडल्यानंतरला इथपर्यंत क्रॉस केला आहे. आणि हा एवढा पॅच राहिला आहे फक्त. आणि अशा प्रकारे गडावरती सूर्यकिरण आलेला आहे. त्यामुळे गड एकदम आता मस्त सुंदर दिसतोय. अजून वरती गेल्यावर थोडा अजून मस्त दिसेल. तुम्हाला दाखवतो मी. वाव, नजारा. दमली आहेत पोरा सगळी. गड सर करून झाल्यावर हे अशी दृश्य पाहून जो मनाला आनंद होतो तो शब्दात मांडता येणार नाही, असा काहीसा आहे.
सो तुम्ही पण या, एक्सपिरियन्स करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा किल्ला आम्ही पुन्हा एकदा पाहण्यासाठी आलो आहोत. हीच ती जागा, हाच तो गड जिथे महाराज राहत असत, जिथे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. हाच तो गड जिथून महाराज स्वराज्याचं कामकाज चालवत असत. हाच तो गड ज्याच्या मातीत राजे वावरत होते. आणि हाच तो गड ज्याच्या हवेत अजूनही महाराज आहेत. आणि आत्ता आपण पोचलो आहोत महाराजांच्या समाधीजवळ. समाधी त्यांची ज्यांच्यामुळे मराठी माणसं जिवंत राहिली. समाधी त्यांची ज्यांच्यामुळे ही माती मराठ्यांचीच राहिली. आणि रायगड फक्त पाहण्यासाठी राहिलेला नसून तो जगण्यासाठी आहे. कारण जेव्हा उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहतो तेव्हा समजतं काय होता तो काळ. आणि त्या काळात महाराजांनी इतिहास घडवला. आणि अशा प्रकारे टकमक टोकाकडे आलो आहोत आम्ही. आणि इथून कडेलोट व्हायचा ते किती उंच आहे आणि किती खोल आहेत गावती, या अंदाजावरून तुम्हाला समजेलच. गड फिरून झाला आणि आता ही छोटीशी पायवाट आहे. तिथून आम्ही आता उतरणार आहोत. म्हणजे उतरायच्या ज्या पायऱ्या चालू होतील तिथपर्यंत आम्ही आता पोचू या रस्त्याने. शॉर्टकट आहे हा. टकमक टोकावरून डायरेक्ट जिथून आपण उतरू शकतो गड तिथे पोचतोय, म्हणून शॉर्टकट घेतला. आता दमले आहेत सर्वजण सकाळपासून फिरून. अशा प्रकारे आम्ही गड उतरूक सुरुवात केलेली आहे. ही माणसं आमची गड उतरतातच. आता खाली जाऊन आमचा प्लॅन आहे व्यवस्थित असं काहीतरी जेवायचं ज्याने एनर्जी येईल. आधी उतरतो आता खाली, फटाफट वेळ वाचवतो. आणि गड बघितला, खूप साऱ्या आठवणी झाल्या, एन्जॉय केला. ह्या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त ह्या अशा मित्रमैत्रिणींमुळे पॉसिबल होतात. ऑफिसच्या कामातून वेळ काढून जगायला आलेले 2 दिवस कधी गेले समजलंच नाही. आणि आता खूप साऱ्या आठवणी घेऊन निघालो परतीच्या प्रवासाला. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.